नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते मिळणे बंद झाले असेल किंवा कुणाला मागचे 2 हप्ते मिळाले नसतील, तसेच कुणाला मागचा 1 हप्ता मिळाला नसेल, तसेच कुणाचे मागचे 4 हप्ते आले नसतील, तर आता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। अशा शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा बँकेत तसेच सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याचीही गरज नाही। आता तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे बंद पडलेले हप्ते तसेच न आलेले सर्व हप्ते घरी बसून कुठेही न जाता मिळणार आहेत। तर ते कसे मिळणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणे बंद झाला असेल किंवा तुम्हाला या योजनेचे काही हप्ते मिळाले परंतु त्यानंतर बाकीचे हप्ते मिळणे बंद झाले असेल, तर आता तुम्हाला काळजी करण्याचे काही एक कारण नाही। तसेच हे हप्ते मिळवण्यासाठी बँकेत किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची सुद्धा गरज नाही। तुमचे बंद पडलेले सर्व हप्ते किंवा न मिळालेले सर्व हप्ते आता तुम्हाला घरी बसूनच मिळणार आहेत। कारण की कृषी विभाग तसेच किसान कल्याण मंत्रालय अशा सर्व शेतकऱ्यांना हे बंद झालेले हप्ते मिळावेत यासाठी 12 फेब्रुवारी पासून एक अभियान सुरू करणार आहे। ज्या अभियानाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहेत किंवा मागचे हप्ते मिळाले नसतील अशा शेतकऱ्यांचे हे बंद झालेले हप्ते घरी बसून मिळणार आहेत। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता जवळजवळ 8.12 कोटी शेतकऱ्यांना मिळाला। आता या योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे, परंतु काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना अगोदर या योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता तो लाभ मिळणे बंद झाले आहे आणि त्यांना समजत नाहीये की हा हप्ता मिळणे का बंद झाले आहे। या शेतकऱ्यांनी बरेच काही करून पाहिले परंतु बंद झालेले हप्ते मिळत नाहीयेत। तर अशा शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी तसेच त्यांचे बंद झालेले हप्ते सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून एक अभियान राबविण्यात येणार आहे। याच्यात पीएम किसान योजनेचे बंद झालेले हप्ते हे सुरू केले जाणार आहेत। तसेच मित्रांनो, हे अभियान कृषी मंत्रालयाकडून 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान राबविले जाणार आहे। याच्यात राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासन मिळून देशभरातील 4 लाखपेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या मदतीने हे अभियान राबविणार आहेत। या अभियानाअंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे बंद झाले आहेत त्यांचे हप्ते सुरू केले जाणार आहेत। हे हप्ते बंद होण्याचे फक्त 2च कारण असू शकतात मित्रांनो। पहिले म्हणजे या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाहीये आणि दुसरे म्हणजे त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नाहीये। आता या दोन्ही त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे। या अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासन गरजेनुसार गाव तसेच ब्लॉकमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरचे शिबिर लावतील आणि त्या ठिकाणी बसलेले कर्मचारी किंवा अधिकारी हे हप्ते बंद झाल्याचे कारण काय आहे ते पाहतील आणि त्या ठिकाणी लगेच ते दुरुस्त करून हप्ता सुरू करतील। यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते बंद झाले आहेत ते हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळू शकतील। तसेच मित्रांनो, आता हे अभियान 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान राबवले जाणार आहे। त्यामुळे या योजनेचा 16वा हप्ता हा आता शेतकऱ्यांना हे अभियान संपल्यानंतर म्हणजेच 21 फेब्रुवारी नंतरच मिळण्याची शक्यता आहे। तोपर्यंत या दरम्यानमध्ये आता 16वा हप्ता हा या शेतकऱ्यांना मिळणार नाहीये। म्हणजेच 21 फेब्रुवारी नंतरच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळू शकेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, जेवढ्या पण शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते हे बंद झालेले असतील त्या सर्व शेतकऱ्यांनी 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या गावात किंवा ब्लॉकमध्ये ज्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत शिबिर हे लावले जातील त्या ठिकाणी जाऊन तुमचे हे बंद झालेले हप्ते हे सुरू करून घ्यावेत।